पोहायला जाणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलंय। नागपुरात पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय। गणपती विसर्जनासाठी उभारण्यात आल्या होत्या टाक्या। गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पोहायला जाणं 7 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलंय। पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झालाय। महेश थापा असं या 7 वर्षीय मृत चिमुकल्याचं नाव आहे। नागपुरात पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय। पोहायला जाणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलंय। गणपती विसर्जनासाठी कृत्रिम टाकं तयार करण्यात आलं होतं आणि याच टाक्यात पोहण्याचा मोह 2 चिमुकल्यांना झाला। त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय। नागपुरातली ही घटना आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी तेजस मोतुरे आपल्या सोबत आहेत। तेजस, नेमका कसा घडलाय हा प्रकार? हे दोन्ही चिमुकले जेव्हा पोहायला गेले तेव्हा तिथे कोणी नव्हतं का? त्यांच्यासोबत कोणी मोठं नव्हतं का? नक्कीच सौरभ, एक दुःखद घटना नागपुरात घडली। महेश कोमल थापाचा या 7 वर्षीय मृत चिमुकल्याचं नाव आहे आणि त्यासोबत एक मित्र असे दोघंही होते। ही घटना जी आहे ती नागपूर परिसरातील लसंगज या परिसरात घडली। आता येणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मोठे टाके जे आहेत ते महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले आहे आणि काल जे आहे ते नागपुरात रौद्ररूप पावसाने धारण केलं होतं। ते संपूर्ण पाणी त्या टाक्यामध्ये साचले होते। अशातच ही मुलं त्या ठिकाणी पोहायला गेले होते अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे। त्यापैकी एक मुलगा हा बाहेर निघाला, मात्र महेश हा पोहताना त्याच्या पाय तिथे फसल्याने हा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यामध्ये तो मृत पावला अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येत आहे। जे टाके जे आहेत ते गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आले आहेत। सौरभ, जर बघितलं असेल तर हे ज्या ठिकाणी 2 मुलं गेले होते त्या ठिकाणी कोणीच नव्हते। त्यासोबत हा संपूर्ण मुलांना कोणी तिथे थांबवणं सुद्धा नाही आणि पाणी होता त्या पाणीचा अंदाज सुद्धा त्या मुलांना नव्हता, कारण की दोन्ही हे चिमुकले होते आणि त्यामुळे त्यांना तो मोह आवरला नाही। थेट ते पाण्यात गेले आणि त्यामुळे महेश कोमल थापा या 7 वर्षीय मुलाच्या चिमुकल्याचा एका अर्थाने दुःखद निधन झालं। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद तेजस या माहितीबद्दल।